मुंबई महानगरपालिकेतील सत्ता समीकरणावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एकीकडे मित्रपक्ष म्हणून जवळीक दाखवायची तर दुसरीकडे महत्त्वाच्या पदांवरून ठाम निर्णय घेताना दुहेरी भूमिका का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। मुंबई महापालिकेत उबाठा गटाच्या वाट्याला येणाऱ्या 3 स्वीकृत नगरसेवकांपैकी एक पद मनसेला देण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली होती। मात्र ती मागणी डावलण्यात आली। त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली। त्यामुळेच आता हा दुरावा मिटवण्यासाठी उबाठा गटानं नवीन शक्कल लढवल्याचं समजतंय। उबाठा गटाचा हा नवा प्रस्ताव काय आहे? हा प्रस्ताव मनसेला मान्य असेल का? आणि एकूणच उबाठा गट आणि मनसेत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील। महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं भूमिका बदलणारे नेते म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव वारंवार चर्चेत येतं। एकेकाळी कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेचं नेतृत्व करत असताना आता त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे त्यांच्या राजकीय स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बाळासाहेब ठाकरे हयात असताना हिंदुत्वाच्या समान विचारधारेवर अनेक दशकांपासून शिवसेना भाजप युती तयार झाली। मात्र उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व आल्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही युती तुटली। मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून तेव्हाच्या शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करून पाहिला। हिंदुत्वाच्या भूमिकेवर उभ्या असलेल्या पक्षानं अचानक स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केल्यानं शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ठाकरेंनी विचारधारेचा त्याग केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमचं हिंदुत्व वेगळं आहे अशी भूमिका मांडली। मात्र राजकीय दृष्ट्या त्यांची ही हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट नसून परिस्थितीनुसार बदलणारी वाटते। पुढे एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। या सगळ्या घडामोडीनंतर आता महाविकास आघाडी देखील जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे। अलीकडेच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी युती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। मात्र निवडणुकांच्या निकालानंतर या युतीतही काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। उबाठा गटाच्या कोट्यातील 3 पैकी एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला देण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र उबाठा गटानं आपल्या कोट्यातील 3ही स्वीकृत नगरसेवक आपल्या पक्षातूनच देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे मनसेच्या नेत्यांकडून उबाठा गटावर टीकाही करण्यात आली। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं स्टेटस ठेवलं होतं। या पार्श्वभूमीवर आता मनसेची समजूत काढण्यासाठी मुंबई महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपदांवरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याचं समजते। मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार उबाठा गटाकडे तब्बल 7 प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे येतात। यातील 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। खरं तर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा आल्याच्या चर्चेनंतर आता उबाठा गटातर्फे अध्यक्षपदांवरून जवळीक दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचं चित्र आहे। मात्र उद्धव ठाकरेंचा आजवरचा राजकीय इतिहास पाहता ही भूमिका तात्पुरती राजकीय सोय आहे की दीर्घकालीन रणनीती, अशी शंका उपस्थित करण्यात येते। राजकारणात समन्वय आणि सत्ता समीकरणं अपरिहार्य असतात, पण ठामपणा आणि स्पष्टता ही तितकीच महत्त्वाची असते। सध्या तरी या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्य आणि स्थैर्य या दोन्ही बाबतीत प्रश्न उपस्थित होत आहेत। मुंबई महापालिकेतील हे नवं समीकरण पुढे कोणत्या मोठ्या राजकीय बदलाचे संकेत देते याकडे सर्वांचंच लक्ष लागले। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।